यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे रायगड जिल्ह्यामध्ये कर्जतमध्ये मनसे प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या शिबिरातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। राज ठाकरे यांच्या 2 दिवसाच्या रायगड दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात राज ठाकरे यांचं 4 फाटा या चौकामध्ये आगमन सुद्धा होईल। ढोल ताशांच्या गजरात त्यांचं जोरदार स्वागत केलं जाईल। तसंच मोठी बाईक रॅली सुद्धा यावेळी काढण्यात येणार आहे। तर आपण या संदर्भात थेट चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याशी। विनय, आपण सध्या पाहतोय मनसेचं आज एक मोठं असं अधिवेशन होतंय कर्जतमध्ये आणि यासाठी एक मोठ्या प्रमाणात खरं तर तिकडे कार्यकर्ता वर्ग जमलेला आहे। सगळ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय। सध्याचं नेमकं काय कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि राज ठाकरे कधीपर्यंत तिथे पोहोचताय? नक्कीच श्वेता, आपण बघतो की राज ठाकरे रायगडमधल्या कर्जतमध्ये तब्बल 4 वर्षानंतर येत आहेत आणि यामुळे इथे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक उत्साह दिसतोय। कारण राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलंच आहे। परंतु कर्जतमध्ये आल्यानंतर कर्जतल्या पदाधिकाऱ्यांशी काय बोलणार आहेत, एकंदरीत लोकसभेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे देखील आता कामाला लागलेले आहेत, त्यांच्या आता सभा व्हायला लागलेल्या आहेत। आज खरं म्हटलं तर मनसेचं राज्यस्तरीय हे सहकार विभागाचं अधिवेशन आहे आणि या शिबिराला आज हे राज्यभरातून सगळे मनसेचे नेते, मनसेचे पदाधिकारी, मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी आपण पाहिलं की ढोल ताशाच्या गजरात सगळ्या महिला कार्यकर्ते आहेत, ते फेटे मराठमोळ्या पद्धतीने या सगळ्या महिला तयार झालेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये हा जल्लोष आहे। कर्जतमध्ये 4 फाटा इथून राज ठाकरे हे थोड्याच वेळात आता पोहोचतील आणि इथून तब्बल 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती शिबिरापर्यंत एक मोठ्या प्रमाणात बाईक रॅली काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर हे 2 दिवसाचं शिबिर आहे। या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये राज ठाकरे हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत। श्वेता, धन्यवाद विनय, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर 2 दिवसाचं हे मनसेचं शिबिर असणार आहे। या शिबिराच्या माध्यमातून आता राज ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करतात, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आता काय कशा पद्धतीनं ही रणनीती आखतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विनय, धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। वळ्यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीके आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता कंबर कसलेली आहे। अजित पवारांना धक्का देत संजोग वाघेरेंनी आता ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट मावळचं रणशिंगच फुंकलं। तर दुसरीकडे ठाकरेंना टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदे आता स्वतः मैदानात उतरलेले आहेत। श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे आज मावळमध्ये सभा घेणार आहेत। त्यामुळे ही सभा म्हणजे थेट ठाकरेंना आव्हान असल्याचं सुद्धा बोललं जातंय। मात्र महायुतीमध्ये मावळच्या जागेवरून सध्या एक वेगळा स्पेसही निर्माण झालेला आहे। श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी विरोध दर्शवत पार्थ पवारांसाठी आग्रह धरलाय। त्यामुळे मावळ लोकसभा निवडणूक ही चुरशीची असणार आहे। दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भांडणाचा ठाकरे गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते।